नमस्कार, मी नितीन धाडबळे, कृषी क्षेत्र अधिकारी महाबीज नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. आपण सध्या श्री रावसाहेब काळे, राहणार लांडेवाडी, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर यांच्या ऊस या शेतावर आलेलो आहे. काळेसाहेब हे ऊसाचं पीक जैविक पद्धतीने घेतात, तर आपण त्यांच्याकडून त्यांचा अनुभव ऐकूया. ऊस आम्ही यावर्षी जैविक पद्धतीने लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आम्ही अगोदर महाबीजचं जे नेवाशाला ऑफिस आहे तिथून पूर्ण माहिती घेतली. मशागत, त्याचं देण्याचं स्वरूप आणि त्याचं किती वेळेला द्यावं लागतं ही सर्व माहिती आम्ही नेवाशाला ज्या पांढऱ्या मॅडम आहेत तिथे होत्या त्यांच्याकडून घेतली होती. आणि आत्ता हे नितीन सर आहेत. तर आम्ही साधारण हा ऊस एप्रिल महिन्यामध्ये त्याची लागवड केली. लागवड करताना आम्ही पहिला ढोस ट्रायकोडर्माचा एकरी 4 किलो पावडर फॉर्ममधला तो ट्रायकोडर्माचा जो बुरशीनाशक आहे तो वापरला. आणि त्याच्यानंतर पाणी देत असताना पाण्याबरोबर ठिबकमधून द्रवरूप जे EPK जैविक महासंघाचं खत जे आहे हे, तर हे एकरी 4 लिटर याप्रमाणे वापरलं. आणि या महाजैविक संघाचे या ऊसासाठी साधारण आम्ही 3 डोस पूर्ण केले. आणि बुरशीनाशक म्हणून जे ट्रायकोडर्मा आहे त्याचे पण आम्ही 2 डोस पूर्ण केले, एकरी 4 किलो प्रमाणे. तर मित्र बुरशी जे आहेत की ज्या पांढऱ्या मुळांना मदत करतात, तर त्यांना पोषण देण्याचं काम या ट्रायकोडर्माने केलेलं आहे. आणि हे सर्व करत असताना हा जो दिसतो तुम्हाला ऊस, तर हाच ऊस आम्ही या शेतामध्ये यापूर्वी पण लावला होता. आणि पण आम्हाला फरक असा जाणवला की या ऊसाचे जो पेरा आहे, कांडी आहे, ती कांडी छोटी होती, आता कांडीचं प्रमाण डबल झालेलं आहे. आणि जमीन पण एकदम शोषित राहून रासायनिक खत नसल्यामुळं त्या जमिनीमध्ये जे जीवाणू वाढलेले आहेत, ह्या जीवाणूंना काही धोका झालेला नाही. त्यांचे दिवसेंदिवस या ठिकाणी वृद्धी होत चाललेली आहे. जेवढे जीवाणू या जमिनीमध्ये जास्त वाढतील तेवढे जमिनीमध्ये जे असणारे घटक आहेत ते घटक पिकांना घेण्यासाठी जास्त मदत. या ठिकाणी आम्ही एकही किलो रासायनिक खत टाकलेलं नाही. आणि पूर्णपणे महामंडळाचं जे आहे नियोजन, त्यांच्या नियोजनाखाली या ठिकाणी ट्रायकोडर्मा आणि EPK महाजैविक महासंघाचं जे द्रवरूप खत आहे, या खताच्या याच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही हे सगळे पिकाची वाटचाल केलेली आहे. आता हा जो पीक दिसतोय तुम्हाला, हे पीक साधारणपणे 8 ते 9 महिन्याचं पीक आहे. आणि साधारण 16 कांड्यावर हे पीक आहे. आणि हा पेरा पण लांब आहे. आणि ह्या सध्या 8 महिन्याचं पीक याच्या अगोदर आमचं कधीही बेने प्लॉट म्हणून सिलेक्ट झालेलं म्हणून तोडलेलं आहे. तर 8 महिन्याचं पीक आम्ही पहिल्यांदाच देण्यासाठी, तर एका बॅगेच्या किमतीमध्ये 1 एकराचा डोस मंडळ हे शेतकऱ्यांना राजा करण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत करेल. आपण सर्वांनी या सेंद्रिय शेतीसाठी वाटचाल करावी आणि आपल्या जीवनामध्ये प्रगती करून घ्यावी, एवढं मी सांगतो. रामकृष्ण हरी.